नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. दोन मुद्दे मी टॅग केलेत. एक म्हणजे कुठल्यातरी एका ठाकरेची गरज अजूनही भारतीय जनता पार्टीला का पडते आहे. जसं यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रामध्ये बेरजेचं राजकारण करायचे, तसंच भारतीय जनता पार्टी देशपातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीचं बेरजेचं राजकारण आपल्याला करताना दिसतं. जसं बिहारमध्ये त्यांनी नितीश कुमार यांना परत आपल्यासोबत घेतलं. अजित पवार मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात या महायुतीच्या सरकारमध्ये आले आणि आता श्री राज ठाकरे यांची अमित शहा यांच्याबरोबर विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासोबतची जी झालेली बैठक आहे ती संपली आणि राज ठाकरे हे मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले. आणि म्हणून कोणीतरी एक ठाकरे त्यांना अजूनही आपल्याबरोबर का हवा आहे, तर त्याचं साधं जे मी उदाहरण सांगितलं ते म्हणजे जितकी जमेल तितकी बेरीज महाराष्ट्रामध्ये त्यांना करणं गरजेचं आहे. कारण जेवढे म्हणून सर्वे आलेले आहेत ते सर्वे सजेस्ट करतायत की महायुतीला अपेक्षित असलेलं यश महाराष्ट्रामध्ये येणं अजूनही अवघड आहे. अगदी बारामतीमध्ये सुद्धा जे काही सुरू आहे, पवार कुटुंबातलाच कलह ज्या पद्धतीनं बाहेर आला आहे तो दाखवतो आहे की बारामतीची जागा श्री अजित पवार यांच्यासाठी सोपी नाही आहे. कल्याणमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांना बराच जोर लावावा लागेल. त्यांच्यासोबत आलेले जे 12-13 खासदार आहेत त्यातल्या अनेक जणांच्या जागा ह्या धोक्यात आहेत आणि पक्षांतर्गत सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टी किमान ते उमेदवार तरी बदला असं सांगते आहे. आणि म्हणून राज ठाकरे यांना बरोबर घेऊन एक प्रकारची बेरीज अशी करायची की ज्यातनं 2-3-4% जेवढा म्हणून काही मताचा टक्का असेल राज ठाकरे यांचा. कारण संजय राऊत असं म्हणतात की ते महायुतीमध्ये गेले तरी फार काही फरक पडणार नाही वगैरे. तरीसुद्धा मुंबईमध्ये त्यांचे काही कॉर्पोरेटर, मुंबईमध्ये राज ठाकरेवरती प्रेम करणारी मराठी जनता, त्यानी शिवसेनेनं सोडलेलं जे हिंदुत्व, भगवी शाल आपल्या अंगावरती पांघरून आणि मग मराठीचा मुद्दा घेऊन जे घेतलेलं आहे त्या सगळ्या मुद्द्यातनं जे काही 2-4% मताचा त्यांना फायदा होईल तो फायदा करून घेण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणूनच आपण बघतोय की राज ठाकरे यांनी नाशिक, दक्षिण मुंबई किंवा शिर्डी यापैकी एक जागा किंवा 2 जागा त्यांना मिळाव्यात अशी मागणी केली अशी चर्चा आहे. आणि ह्या तीनही जागा ह्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत. हेही फार इंटरेस्टिंग आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी त्याला विशेषतः दक्षिण मुंबईतनं जी बाळा नांदगावकर यांच्यासाठीची जागा आहे ती त्यांनी सोडली असं म्हणतात. आणि त्या सोडलेल्या जागेवरती बाळा नांदगावकर हे उमेदवार असतील आणि त्या ठिकाणी मनसेचा एक उमेदवार हा आपल्या विजयाचा प्रयत्न करेल आणि त्याला महायुतीतले इतर जे घटक आहेत ते त्याला साथ देतील असं सध्याचं चित्र आहे. आता हेही इंटरेस्टिंग आहे की राज ठाकरे यांनी त्यांचा जर सगळा आपण ग्राफ बघितला तर 2009ला आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे यांचे 13 आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून आले होते. 2006ला त्यांनी पक्ष स्थापन केला. त्यानंतर राज ठाकरेची एक मोठी क्रेज होती. 4.7% मतं राज ठाकरे यांना मिळाली. पण त्यानंतर मात्र राज ठाकरे यांनी घेतलेल्या ज्या विविध भूमिका आहेत त्या भूमिकेमुळं त्यांच्या राजकीय भूमिकेमध्ये सातत्य नाही असं एक चित्र तयार झालं. 2014 तर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढलीच नाही. ते नरेंद्र मोदी यांच्या विकासाचं प्रारूप बघण्यासाठी गुजरातला गेले आणि ते प्रचंड भारावून गेले. आणि त्यानंतर त्यांनी 2014ला निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. 2019ला मात्र ते पूर्णपणे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे होते आणि लावरे तो व्हिडिओ हा जो त्यांचा प्रचाराचा भाग होता तो महाराष्ट्रामध्ये प्रचंड गाजला. त्यावेळेला उद्धव ठाकरे हे भारतीय जनता पार्टीबरोबर होते आणि दोघा बंधूतलं शाब्दिक युद्ध महाराष्ट्राने त्यावेळेला बघितलं. आता इथे बघता येईल. तर ह्या सगळ्यामध्ये राज ठाकरे यांची जी राजकीय भूमिका काय आहे तर त्याबद्दल सुद्धा त्यांनी वेळोवेळी खुलासा केलेला आहे. राज ठाकरे हे आपल्या वेगवेगळ्या राजकीय भूमिकेबद्दल बोलत असताना उदाहरण देतात ते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेचं. ते असं म्हणतात की राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट ही एकच एक पद्धतीनं चालत नाही. म्हणजे बाळासाहेबांनी अगदी समाजवाद्याबरोबर पण युती केली होती, बाळासाहेबांनी काँग्रेसबरोबर युती केली होती, त्याच काँग्रेसला आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर बाळासाहेबांनी अशा भूमिका घेतल्या की ज्या अनाकलनीय होत्या. बाळासाहेबांच्या शिवसेनेला तर तेव्हा वसंत सेना वगैरे पण म्हणायचं. आणि मग नंतर तर आपण बघतो की 25 वर्ष भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेना होती आणि त्यातनं सत्तेचे एक एक टप्पे हे शिवसेनेच्या जोरावरती भारतीय जनता पार्टीनंही सर केले आणि शिवसेना ही वाढत गेली. अर्थात त्याला एक विशिष्ट अशी मर्यादा होती, आजही आहे. राज ठाकरे हाच संदर्भ देऊन सांगतात की ज्याप्रमाणे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी आपल्या भूमिका बदलल्या तशाच पद्धतीचा माझा राजकीय प्रवास सुरू आहे. कधीतरी अनुकूल गोष्ट घडते, कधी अनुकूल गोष्ट घडत नाही. तर त्यातनं त्यांना आपण घेतलेल्या ज्या वेगवेगळ्या राजकीय भूमिका आहेत त्याचं समर्थन करायचं आहे आणि आज ते नवीन भूमिका घेऊन आलेत.
बरं, ते नवीन भूमिका घेऊन येत असताना असं ते काही करतील याचं सुतोवाच ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं त्याच वेळेला येऊ लागलं होतं. तुम्हाला जर आठवत असेल तर संभाजीनगरमध्ये जी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे या सरकारच्या विरोधामध्ये भोंगा या विषयावरती घेऊन जी सभा घेतली ती सभा कमालीची यशस्वी झाली. म्हणजे त्या सभेला बाळासाहेबांच्या सभेबरोबर त्याची तुलना केली, मी ती कव्हर केलेली आहे. त्या सभेमध्ये राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या गोष्टी करत असताना भगवा, शिवसेनेनं सोडलेलं भगवा मुद्दा आणि मस्जिदीवरचे भोंगे याविषयी बोलताना आपल्याला दिसले. आणि ते अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे यांना डिवचत होते की बाळासाहेबांचा जो मूळचा विचार आहे तो मूळचा विचार कुठेतरी गेला आहे. आणि ती जी पॉलिटिकल स्पेस त्या काळामध्ये निर्माण झाली होती हिंदुत्वादी विचाराची, ती स्पेस भरण्याचा प्रयत्न श्री राज ठाकरे करतायत असं दिसत होतं. आणि मग नंतर अधूनमधून त्यांनी मराठी माणसाच्या मुद्द्यावरती पण विशेषतः बॉम्बे हायकोर्टाच्या निर्णयानंतर मुंबईमध्येच अलीकडे त्यांनी बरीचशी आंदोलनं केली. मुंबईमध्येच त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरती ह्याही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. ह्याही सरकारला मस्जिदीवरचे जे भोंगे आहेत ते भोंगे तुम्ही बंद करावेत अशा पद्धतीची आंदोलनाची साथ देऊन ते भोंगे राज्य सरकारच्या वतीनं काही प्रमाणामध्ये बंद करायला त्यांनी भाग पाडलं. आणि ह्या सगळ्या वाटचालीमध्ये त्यांची एकूण वाटचाल ही NDAच्या दिशेनं, स्पेशली भारतीय जनता पार्टीच्या दिशेनं सुरू आहे असं दिसत होतं. कारण एरवी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ते फारसे काही बोलत नव्हते. देवेंद्र फडणवीस हे मात्र सातत्यानं राज ठाकरे त्यांच्या नवीन घराच्या जे काही शुभारंभ असेल त्या वास्तूला भेट देण्यासाठी गेले. बरीच काळ त्यांच्यात चर्चा झाली. एकनाथ शिंदे तर सातत्यानं राज ठाकरे यांची भेट घेताना दिसले होते. सो या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे हे NDAमध्ये येतील अशी शक्यता होतीच. पण ते आत्ताच येतील की लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेला बरोबर येतील अशी चर्चा असताना आज मात्र राज ठाकरे आणि अमित शहाची भेट घेणं, स्पेशली संघातनं सुद्धा असं सांगणं की राज ठाकरे हे जर या भारतीय जनता पार्टीबरोबर येत असतील तर त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळं आमचा त्यांना पाठिंबाच आहे. तर एका अर्थाने राज ठाकरे यांच्यासाठी ह्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या आज दिवसभरात अशा अर्थाने अनुकूल म्हणून घडताना दिसत आहेत. बरीच त्यांच्याबद्दलची स्टेटमेंट्स आलेत. सुप्रिया सुळे असं म्हणतात की संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यायला हवं आणि जर राज ठाकरे हे आमच्याबरोबर येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. तो रेफरन्स हा रोहित पवार यांच्या वाक्याचा होता की रोहित पवार म्हणाले की राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीची वाट धरली तर त्यांचा योग्य तो सन्मान होईल. छगन भुजबळ असं म्हणाले की एखादी जागा सोडायला हरकत नाही आणि राज ठाकरे हे काही सगळ्या जागा मागत नाहीत. संदीप देशपांडे जे राज ठाकरे यांचे खंदे समर्थक आहेत ते असं म्हणाले की राज ठाकरे हे महाराष्ट्र हिताचा विचार करतील आणि राज ठाकरेंच्या निर्णयामध्ये महाराष्ट्राचं हित दडलेलं असेल. सो दिसतं असं आहे की राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवं वळण येईल. अर्थात ही गोष्ट भारतीय जनता पार्टी कशी डिफेंड करते ते बघावं लागेल की राज ठाकरे यांनी मराठी माणसाचा जो मुद्दा घेतला त्या मुद्द्यावरून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या मंडळींच्या विरोधामध्ये जी आंदोलनं केली तो भारतीय जनता पार्टीचा कोर वोटर आहे. तो भारतीय जनता पार्टीला मतदान करत असतो. स्पेशली कॉस्मोपॉलिटन मुंबईसारख्या शहरामध्ये या मतदारांनी भारतीय जनता पार्टीला तारलेलं आहे. सो अशा वेळेला प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज ठाकरे यांच्या येण्यामुळं भारतीय जनता पार्टीचा हा मतदारसुद्धा दुरावला जाणार नाही हेही बघावं लागेल. अर्थात त्याचा जो एक समान सेतू आहे तो राज ठाकरे यांचं हिंदुत्व हा मुद्दा आहे. परंतु जो महत्त्वाचा मुद्दा मी टॅग केला आहे तो आजही भाजपला एका तरी ठाकरेची गरज काय आहे. तर त्याचं साधं उत्तर हे आहे की एवढी सगळी एकत्रित राजकीय कडबोळी तयार करूनसुद्धा आपल्याला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. हे लक्षात आल्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे नावाचा जो करिश्मा आहे तो करिश्मा कॅश करण्याच्या प्रयत्नाचा हा भाग आहे. आणि त्यातनंच आपण बघतो आहोत की राज ठाकरे हे आज भारतीय जनता पार्टीबरोबर येत आहेत आणि त्यांच्यासाठी अमित शहा हे एवढ्या व्यस्त वेळेतनं बैठका घेत आहेत. म्हणजे एक ठाकरे आपल्याबरोबर आला तर जे परसेप्शन तयार होईल ते परसेप्शन भारतीय जनता पार्टीला हवं आहे आणि त्यातनं आजची घडामोड आपल्याला घडताना दिसते. माझा प्रयत्न आहे अत्यंत ऑब्जेक्टिव्हली जी राजकीय घडामोड महत्त्वाची घडते आहे ती तातडीनं तुमच्यासमोर मांडायची. आणखीन एक महत्त्वाचं वळण आपल्या ह्या प्रवासामध्ये येणार आहे तेही मी तुम्हाला लवकरच सांगेन. तुर्तास थांबूया आणि माझं हे यूट्यूब चॅनल जे आहे ते अधिकात अधिक लोकांपर्यंत शेअर करा. कारण मला माहिती आहे की राहुल कुलकर्णी ऑफिशियल नावाने आत्ता सर्च केल्यानंतर माझे जे जुने व्हिडिओ आहेत तेच बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांना सरफेस होत आहेत आणि त्यामुळे त्यांचं कन्फ्युजन आहे. पण ते हळूहळू जसे जसे इथले व्हिडिओ वाढतील तसं तसं ते कन्फ्युजन दूर होईल. तुर्तास थांबूया. धन्यवाद.